तर सुरुवातीलाच प्रताप नाईक यांच्याकडे जाणार आहोत। प्रताप, कोल्हापुरामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, काय वाटतंय पहिल्या कलामध्ये कोण पुढे असू शकतंय? आपण पाहतो की ज्या ठिकाणी आपण आहोत करवीर विधानसभा मतदारसंघाचा हा परिसर आहे। या ठिकाणी आपण पाहतो की सुरुवातीला काँग्रेसच्या कलांमध्ये काही लोक आघाडीवर राहतील अशा प्रकारचा अंदाज बांधला गेलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की पूर्ण ताकदीनिशी महायुती असेल किंवा महाविकास आघाडीने पूर्ण ताकद लावली असली तरी प्रमुख लढत जी आहे ते आपण पाहतो की महायुतीमध्येच आहे आणि काही ठिकाणी काँग्रेस बरोबर थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळं एकूण पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या काहीच वेळेत आपल्या हाती कल यायला सुरुवात होईल। कोल्हापूर जिल्ह्यात 23,40,000 मतदारांनी या ठिकाणी आपण पाहतो की मतदानाचा अधिकार हक्क जो आहे तो बजावलेला आहे। 9 वर्षानंतर मतदार राजा बाहेर पडलेला होता आणि मोठ्या संख्येनं मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली आहे। वाढलेली टक्केवारी कोणाच्या पत्त्यावर पडणार, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा लागणार हे अवघ्या काहीच वेळेत आपल्याला पाहायला मिळते की कल स्पष्ट होऊन जाईल। पण एकूणच आपण पाहतो की अत्यंत चुरशीनं मतदानाची प्रक्रिया झालेली आहे। त्यामुळे आता अवघ्या काही वेळेतच निकालाचे कल हाती यायला लागतील आणि त्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, ज्या पद्धतीनं महायुतीनं मुसंडी मारली होती त्याच पद्धतीचे कल असतील का, की काँग्रेस यामध्ये आपण पाहतो की कुठेतरी सावरत पुन्हा एक चांगला परफॉर्मन्स करेल हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। अगदी प्रताप, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।